वेलकम टू माय चैनल लिमिटलेस अनु। आपने जाना ही होगा कि मैं कहाँ खड़ी हूँ। सभी को सविनय जय भीम। मैं आई हूँ भीम सृष्टि पिंपरी। मेरा कुछ काम था और मैंने देखा कि यहाँ माला अर्पण प्रोग्राम की तैयारी हो रही है, तो मैंने सोचा कि मैं आपसे भी ये बात शेयर करूँ। यहाँ पिछले 7-8 सालों से ये समारोह होता है, ये कार्यक्रम होता है, जैसे कि भारतीय बौद्ध जन विकास समिति की तरफ से, उनके अंतर्गत से रोज पुष्पमाला अर्पण, यानी बाबा साहब के यहाँ स्मारक में बाबा साहब के स्टैचू को हर रोज पुष्पमाला अर्पण करने का इनका संकल्प है। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी का यहाँ जो पूर्णाकृति स्टैचू है उसको पुष्पमाला अर्पण हुई है और ये अभी यहाँ पुष्प अर्पण किया जा रहा है। फैमिली मेंबर्स है जो पुष्प अर्पण कर रहे हैं। अभी डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी ने हमें बुद्ध धर्म की शरण में रखा है, तो हमें बाबा साहब के विचार लेकर हमारी जो दैनंदिन चर्या है, जीवन है, वो बुद्ध धर्म को अनुसर करके जीना चाहिए। और यही सीख इस फैमिली से हमें मिलती है, क्योंकि वो ये जो छोटी बच्ची है उसका जन्मदिन मनाने के लिए यहाँ आए हैं। आज के दौर में अपने बच्चों को अपना इतिहास बताना और उनको अच्छी शिक्षा देना, ये पेरेंट्स के लिए एक चैलेंज ही बन चुका है। लेकिन कुछ पेरेंट्स अपने बच्चों पर अच्छी तरह से संस्कार देने का प्रयास कर रहे, ये अभिनंदनीय बात है। ये छोटी सी बच्ची है, उसके साथ उसका भाई है, माता पिता और ग्रैंड पेरेंट्स यानी कि नाना नानी भी साथ में दिखाई दे रहे। हमारे यूट्यूब फैमिली की तरफ से भी इस बच्ची को जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं। प्रेम जय भीम। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महामानव, सर्व महामातांना त्रिवार वंदन। भारतीय बौद्धजन विकास समिती अंतर्गत संकल्प रोज पुष्पमाला अर्पण म्हणजेच 365 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला पुष्पमाला अर्पण करणे या कार्यक्रमाच्या आव्हानास आज प्रतिसाद देत बैसाने कुटुंब म्हणजेच आशाताई बैसाने व पुंडलिकदादा बैसाने ज्या आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनोखे अभिवादन वहीपेन संकलन व वितरण समितीच्या 2022 व 23च्या अध्यक्ष होत्या, त्यांची नात तसेच आमच्या यंग ब्रिगेडचे प्रमुख शैलेंद्रजी व हर्षदा यांची कन्या रिहांशी हिच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही अवघड नावं का ठेवता रे? निमित्त पुष्पमाला अर्पण केल्यानिमित्ताने आज प्रथम वाढदिवसानिमित्त पुष्पमाला अर्पण केली आणि त्या निमित्ताने पुष्पमाला अर्पण झालेले आहे। बैसाने कुटुंबाचं समितीच्या वतीने हार्दिक स्वागत, अभिनंदन व रियांशीला खूप खूप अशा शुभेच्छा। आत्ताच पुष्पमाला अर्पण झाले। पुढील कार्यक्रम आपण सामुदायिक त्रिसरण पंचशील भीमस्तुती भीमस्मरण घेणार आहोत। त्यानंतर ज्यांनी पुष्पमाला अर्पण केली त्या कुटुंबाचा परिचय होईल। परिचय झाल्यानंतर पुष्परूपाने शुभेच्छा दिल्या जातील। शुभेच्छा झाल्यानंतर आपल्या समितीच्या वतीनेही संकल्प सांगितला जाईल। संकल्प सांगितल्यानंतर धम्मपालन गाथा होईल, एक ग्रुप फोटो होईल आणि कार्यक्रम संपेल। आता आपण सामुदायिक त्रिसरण पंचशील भीमस्तुती भीमस्मरण घेणार आहोत। तरी सर्वांनी ताठ बसा, हात जोडा। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। यहाँ जो पुष्पमाला अर्पण की गई जन्मदिन के दिन पर, उसमें त्रिसरण पंचशील भीमस्तुति का आयोजन किया गया और बड़ी आदरपूर्वक श्रद्धा से यहाँ ये कार्यक्रम हो रहा है। हम देखते हैं छोटे बच्चे या युवा वर्ग, आगे चलने वाले जो बड़े हैं,
घर के बड़े बुजुर्ग जैसा व्यवहार करते हैं उनका अनुकरण किया करते हैं। जाहिर सी बात है, अगर घर के युवा लोग ऐसे उपक्रम करेंगे तो अनुकरण बच्चे जरूर करेंगे ही। दाना वेरमणी सिक्खापदं समादियामि। विनंती करतो की त्यांनी आपला परिचय द्यावा। या माझं नाव पुंडलिक गजमल बैसाने, राहायला बिजलीनगर, पुष्पमाला समितीचा सदस्य आहे। सगळ्यांना मैत्रीपूर्ण जय भीम। माझं नाव आशा पुंडलिक बैसाने, राहायला बिजलीनगरला। आज माझ्या नातीचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने आम्ही पुष्पमाला अर्पण करायला आलोय। पहिला बर्थडे आहे तिचा। काय बोलू? सर्वांना जय भीम। माझं नाव रिदांश आहे। आज माझ्या बहिणीचा बर्थडे आहे, यासाठी आम्ही पुतळ्याला आलो आहे। मी तिसरीत आहे। सर्वांना सविनय जय भीम। शैलेंद्र पुंडलिक बैसाने, राहायला बिजलीनगरला आहे। संकल्प पुष्पमाला अर्पण समितीच्या या उपक्रमामध्ये माझ्या आज मुलीचा वाढदिवस आहे, पहिला वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने मी पुष्पमाला करण्यासाठी आलेलो आहे। सर्वांना सप्रेम जय भीम। माझं नाव हर्षदा शैलेंद्र बैसाने, मी समिती सदस्य आहे। तू बोल। हाय बोल। हाय 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 हाय। काय बोलू? जय भीम कर। जय भीम। माझं नाव प्रतिमा विशाल भोसले आहे। सर्वांना सविनय जय भीम। माझं नाव प्रणाली राजेंद्र बैसाणे, राहणार पुणे। बिजलीनगर। समितीच्या वतीने देण्यासाठी मी आपल्या समितीचे सदस्य आयुष्यमान वालकर दादा यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्या। धन्यवाद। या समितीच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी प्रमोद गायकवाडलाच विनंती करतो। अरे जय मी महिला आघाडीच्या आमच्या प्रमुख सदस्या आयुष्यमती वीणाताई कांबळे यांना विनंती करतो की रिहान्शीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या। या इकडं। विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व, परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वांना अभिवादन, तसेच उपस्थित सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आज आपण इथे संकल्प दररोज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण या समितीच्या आव्हानास प्रतिसाद देत बैसाने कुटुंब, जे या समितीच्या सुरुवातीच्या काळापासून सहभाग घेत असतात आणि समाजकार्यामध्ये, धम्मकार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात, असं हे कुटुंब, त्या कुटुंबाच्या छोट्या सदस्या, म्हणजे आता ती आमची सदस्य झालेली आहे। अगदी जन्मल्यापासून ती सगळ्या उपक्रमांमध्ये तिच्या मम्मी पप्पांबरोबर येते। रिहान्शी तिचं नाव आहे, रिहान्शी शैलेंद्र बैसाने, आपण तिला साऊ म्हणतो। साऊचा आज पहिला वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने त्यांनी पुष्पमाला अर्पण केलेली आहे। तिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकापाशी येऊन तिचा वाढदिवस त्यांनी साजरा केलेला आहे। तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। समितीच्या सर्वांच्या वतीने तिला खूप आयुष्य लाभो, सर्व तिचे जे शैक्षणिक, तिची पुढची जी सगळी प्रगती आहे ती भरभराट तिची हो, अशी मी सदिच्छा व्यक्त करते। आणि बैसाने कुटुंबाला देखील सदिच्छा व्यक्त करते की त्यांनी देखील रिहान्शीच्या जडणघडणीमध्ये तिला जसं रियांश आहे, जसा रिदांश आहे, तसं रिदांशप्रमाणे रियांशीला देखील खूप छान असं तिला घडवावं। मी अजून आपल्या समितीचा उपक्रम थोडक्यात सांगते।
दररोज बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पमाला हा जो उपक्रम आहे तो 365 दिवस इथे चालू असतो. आपण फक्त 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर किंवा काही विशेष दिन विशेष आहेत त्या दिवशीच फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन न करता आपण दररोज त्यांचं अभिवादन हे झालं पाहिजे. आणि इथे स्मारक एवढं भव्य दिव्य असं स्मारक आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये, तर तिथे सर्वांनी आपल्या बांधवांनी आलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे म्हणून हा उपक्रम सुरू केलेला आहे. तर निमित्त आहे आपला वाढदिवस किंवा घरातील एखादं मंगल कार्य असेल तर त्या निमित्ताने इथे येऊन पुष्पमाला अर्पण करणं. त्यानंतर 14 एप्रिलच्या दिवशी मग आपण वही पेन संकलित करत असतो आणि ते संकलित झालेले वही पेन जे आहे ते वर्षभर नंतर ग्रामीण भागांमध्ये आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ते वितरित करत असतो. हा 14 एप्रिलचा उपक्रम आहे. त्याप्रमाणे 14 एप्रिलला महिलांची बाईक रॅली काढली जाते आणि ती शहरातील विविध भागांमध्ये ती ठरवून आणि 300-400 महिला अशा निळे फेटे पांढऱ्या साड्या घालून बाबासाहेबांना अभिवादन करत जयघोष करत हे स्मारकापर्यंत येत असतात. तर असं एक रॅलीचा उपक्रम आपला गेली 5 वर्ष चालू आहे. त्यानंतर आपण धम्मकी पाठशाला म्हणजे या शहरामधील वेगवेगळ्या भागांमध्ये जे विहार आहेत त्या विहारांमध्ये तिथल्या लहान मुलांवरती धम्माचे संस्कार व्हावेत म्हणून आणि एक चांगले नागरिक बनावेत पुढे. त्यानंतर आपलं त्यांना गाथा वगैरे सगळ्या ह्या पाठ व्हाव्यात, महापुरुषांचे कार्य हे माहीत व्हावेत म्हणून आपण ही छोटीशी धम्मकी पाठशाला हा उपक्रम आपण 1 तासाभराचा दर रविवारी हा वर्ग सुरू आहे. त्यानंतर अशाच विविध उपक्रमांमध्ये समिती अग्रेसर आहेत. आता ह्या वर्षी संविधानाचा अमृत महोत्सव वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने समितीने एक कार्य हाती घेतलेलं आहे. ते म्हणजे या भागामधील जेवढ्या शाळा आहेत पिंपरी चिंचवडमध्ये जवळजवळ 75 शाळा आम्ही म्हणजे आमचं टार्गेट आहे की 75 शाळांमध्ये निबंध स्पर्धा राबवावी आणि संविधान हा विषय आहे. तर वेगवेगळे विषय दिलेले आहेत संविधानाच्या यालाच जोडूनच आहेत विषय. मुलांचे 8वी ते 10वी आणि 10वीच्या पुढच्या मुलांचे असे 2 गट करून आम्ही संविधानावरती एक निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्याला देखील चांगला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि त्याचं त्या सगळ्या उपक्रमाचं नियोजन आयोजन चालू आहे. 26 जानेवारीला शहरामध्ये भक्तिशक्ती इथून बाबासाहेबांच्या स्मारकापर्यंत पिंपरीपर्यंत एक भव्य अशी रॅलीचं आयोजन आता केलेलं आहे. तर 26 जानेवारी सकाळी 10:30 वाजता ती रॅली आहे. तर त्या रॅलीसाठी देखील सर्वांना विनंती करते की रॅलीला भरभरून प्रतिसाद द्यावा सर्वांनी. आणि ह्या रॅलीमध्ये फक्त आपल्याला भारत देशाचा ध्वज म्हणजेच तिरंगा याचाच आपल्याला फक्त इथे तो घ्यायचा आहे आणि त्या रॅलीमध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये फक्त एका कुठल्या धर्मासाठी किंवा जातीसाठी ही रॅली नसून तर सर्व जे भारत देशामध्ये जे संविधान मानतात आणि भारत देशाचे नागरिक आहेत अशा सर्वांनी या रॅलीमध्ये सहभाग घ्यावा अशी विनंती करते. आणि 2 व्हीलरची रॅली आहे त्यामुळे 4 व्हीलर 2 व्हीलर जे काही आपल्याकडे वाहन उपलब्ध असेल ते घेऊन आपण या रॅलीमध्ये सहभाग घ्यावा अशी सर्वांना विनंती करेल. आणि पुन्हा एकदा साऊला शुभेच्छा देऊन मी थोडक्यात आपल्या समितीचे कार्य हे सांगून थांबते. धन्यवाद. आताच आपण त्यांनी आपल्या सर्व उपक्रमांविषयी सांगितलं. रोज पुष्पमाला अर्पण समिती, संकल्प पुष्पमाला अर्पण समिती, अनोखे अभिवादन वही संकलन व वितरण समिती, धम्मकी पाठशाला, संविधान जनजागृती, महिलांचा रॅली. तर आता जी 26 जानेवारीला जी भव्य दिव्य अशी 4 चाकी व दुचाकी जी रॅली निघणार आहे त्यामध्ये आम्ही भारतीय बौद्धजन विकास समितीच्या वतीने तसेच अमृत महोत्सव संविधान जनजागृती समितीच्या वतीने सर्व शहरातील नागरिकांना विनंती करतो, आवाहन करतो की आपण सर्वांनी या रॅलीसाठी उपस्थित राहावे. ही रॅली भक्तिशक्ती इथून सुरुवात होणार आहे आणि येताना ज्या मार्गावरील जे महापुरुषांचे स्मारक आहेत, पुतळे आहेत त्यांना पुष्पमाला अर्पण करून तिथे स्वागत होऊन ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारका भीमसृष्टीमध्ये सांगता होणार आहे. आपण सुरुवात करतानाही आपण उद्देशिकेचं वाचन करणार आहे. तसेच रॅलीच्या समाप्तीच्या वेळेलाही इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पमाला अर्पण करून संविधानाचे उद्देशिकेचे वाचन करून या रॅलीचे समापन होणार आहे. तर आपण जास्तीत जास्त नागरिकांनी या चांगल्या उपक्रमामध्ये उपस्थित राहावे असे समितीच्या वतीने आवाहन करतो आणि इथेच थांबतो. त्यानंतर आपण धम्मपालन गाथा घेऊया आणि एक ग्रुप फोटो घेऊन आपला कार्यक्रम संपेल. धम्मं
मेरी गुजारिश है कि पिंपरी चिंचवड़ नगरवासियों को इस आयोजन का यानी हर रोज पुष्पमाला अर्पण आयोजन का कार्यक्रम की जानकारी हो और वो भी अपना योगदान दे सके, इसलिए यह वीडियो ज़्यादा से ज़्यादा अपने फ्रेंड्स में शेयर कीजिए। और आप वैसे बर्थडे कैसे मनाते हैं बच्चों का, वो भी कमेंट में ज़रूर बताइए। बहुत ही अलग टाइप का और नए ढंग से ये जन्मदिन का कार्यक्रम यहाँ मनाया गया। मुझे तो बहुत पसंद आया। क्या आपको भी ये कार्यक्रम पसंद आया? कमेंट करने में यूट्यूब फैमिली बहुत कंजूसी करती है। तो आज इस रियांशी के बर्थडे पर, रियांशी के जन्मदिन पर ढेर सारी शुभकामनाएं कमेंट्स में जरूर लिखिए। वीडियो अगर आपको पसंद आया तो दोस्तों में शेयर कीजिए ताकि ये उपक्रम ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुंच पाए और काफ़ी सारे लोग यहाँ इस कार्यक्रम से जुड़े। बैसानी परिवार ने यहाँ जन्मदिन के कार्यक्रम पे छोटा सा अल्प उपहार भी रखा था, तो हम सब लोगों ने उसका आनंद लिया। जैसे स्वीट में पेड़ा और समोसा यहाँ स्नैक्स के लिए था। 26 जनवरी 2025 यह संविधान अमृत महोत्सवी वर्ष है। इसके आयोजन में यहाँ जो रैली का आयोजन हुआ है, इसके संदर्भ में आशा बैसानी मैडम ने सभी को आह्वान भी किया। संविधान महोत्सव 26 तारखेला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हा कार्यक्रम करतोय। तर प्रत्येक विहारामध्ये, प्रत्येक मंदिरांमध्ये, प्रत्येक चर्चमध्ये, प्रत्येक मस्जिदामध्ये हा निवेदन आम्ही पोहोचवतो। तर सगळ्यांना आव्हान करते की सगळ्यांनी हा कार्यक्रमामध्ये उपस्थित राहायचा आहे। हा भारताचा अभिमानाची गोष्ट आहे, हा कार्यक्रम आहे। तर ह्या संविधान हा सगळ्यांसाठीच आहे, सगळ्यांना उपयोगी पडणार आहे, सगळ्यांसाठी उपयोगाचा आहे। तर ह्या संविधानाच्या रॅलीच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यायचा आहे, इतर लोकांना सांगायचं आहे, हा उपक्रम यशस्वी करायचा आहे, सगळ्यांना विनंती। अगर आप भी पिंपरी चिंचवड़ रहवासी हो तो इस रैली में जरूर पार्टिसिपेट कीजिए। मैं भी आने वाली हूँ, आप सब भी आइए। फ्रेंड्स, भीम सृष्टि के पीछे जो जगह है रमाई माता स्मारक की जगह, वहाँ का काम जल्दी से जल्दी शुरू हो, इसलिए इस साल भी यहाँ रमाई माता स्मारक समिति पिंपरी, इनका आंदोलन अभी भी शुरू है। इसके बारे में आपकी क्या राय है कमेंट्स में ज़रूर लिखिए। अगर वीडियो आपको अच्छा लगा हो तो कमेंट ज़रूर कीजिए, शेयर भी कीजिए और चैनल पे अगर नए हो तो चैनल सब्सक्राइब कीजिए। तो मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में, तब तक के लिए जय हिंद, जय भारत।